घरात जर भाजीला नसेल किंवा प्रत्येकाच्याच आपल्या घरी ही डाळीची आमटी बनवली जाते. तर ही आमटी अतिशय सोपी आहे आणि खायला देखील तेवढीच चविष्ट आहे. तर तुम्हीसुद्धा ही एकदा नक्की ट्राय करा. तर खायला इतकी अप्रतिम लागते ही गरम गरम आमटी आणि त्यासोबत गरमागरम भाकरी तर खूपच छान लागते. आणि आमच्या गावाकडे तर ही नेहमीच होत असते. तर मी सुद्धा ही नेहमीच बनवत असते. तर चला म्हटलं ही रेसिपी आपण शेअर करूया. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर येथे आता मी अर्धी वाटी ही डाळ घेतलेली आहे चण्याची आणि कुकरला थोडंसं मी अर्धा एक तांब्या पाणी टाकून त्यात मी शिजवायला टाकलेले आहे आणि त्यात थोडेसे अर्धा चमचा तेल घातलेले होते आणि येथे कुकरची एक शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे. तर आपल्याला ही डाळ जास्त गाळसुद्धा करायची नाही, कारण आपण नंतर फोडणीलाही घालणार आहोत तेव्हासुद्धा ही डाळ शिजणार आहे म्हणून. तर इथे आता आपण डाळ बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेले आहे ते बघूया. तर इथे मी कांदा घेतलेला आहे, थोडीशी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, ती किसून घेतली आहे बारीक. आणि त्यासोबतच 2 मोठे चमचे मी येथे तीळ घेतलेले आहे आणि थोडेसे अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे जे अद्रक लसूण कांदा आणि खोबरे आहे ते सर्व आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी येथे मी गॅसवर तवा ठेवून जो कांदा होता तो छानपैकी असा लालसर भाजून घेतलेला आहे आणि त्यातच नंतर जे अद्रक आणि लसूण होते ते सुद्धा थोडेसे भाजून घेतलेले आहे. तर ते लालसर झालेले होते ते काढून घेतले आणि त्यानंतर जे खोबरे घेतलेले होते ते सुद्धा मी येथे लालसर असे हे भाजून घेतलेले आहे. तर येथे आपले खोबरेसुद्धा छानपैकी असे हे भाजले गेलेले आहे आणि खोबरेसुद्धा मी येथे काढून घेतलेले आहे. तर त्यानंतर आपण जे तीळ घेतलेली आहे ती सुद्धा आपण येथे भाजून घेणार आहोत. तर बरेच जण ही तीळ टाकत नाही, तर तीळ टाकल्यामुळे आपल्या भाजीला चव तर छानच येते, परंतु जी टेस्ट येते, जो कलर येतो डाळीच्या आमटीला तो या तिळीमुळेच येतो. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ही तीळ टाकून ही जी आमटी आहे ती बनवून बघा. तर आचारी नेहमीच ही तीळ टाकत असतात म्हणून आपल्याला ही नेहमीच बाहेरची जी आमटी असते ती आवडत असते. तर आमच्या गावाकडे ना ही एक प्रथा आहे की कोणाची 9व्या दिवशी असो किंवा 12व्या दिवशी असो तर डाळ भाकरीचा कार्यक्रम बनवला जातो. तर त्यासाठी ही आमटी बनवली जाते खास. तर आता इथे ही डाळ शिजवून घेतलेली आहे आपण आणि त्यानंतर इथे मी गॅसवर हे पातेले ठेवून त्यात मी 3 चमचे तेल टाकलेले आहे आणि त्यानंतर तेल गरम झाले, 2 तेजपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि त्याच्यानंतर येथे आपण जे वाटण बनवून घेतलेले होते सगळं कांदा लसूण तीळ वगैरे सगळं भाजून घेतलेले होते ते सर्व त्याचे वाटण बनवून घेतलेले होते आपण खोबऱ्याचे, ते सर्व आपण यात टाकून दिलेले आहे आणि ते छान इथे तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे घरगुती काळा मसाला घेतलेला आहे मी, तो टाकलेला आहे. 2 चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. तर मसाला इथे चांगला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटे परतून झाल्यानंतर आपले जे वाटणचे पाणी होते ते सुद्धा यात मी टाकून घेतलेले आहे. म्हणजेच आपले जे मसाला आणि वाटण आहे ते छानपैकी असे हे शिजले जाते. तर इथे बस बघा मस्त तेल सुटलेले आहे आपल्या या मसाल्याला. तर आता आपण यात जी डाळ शिजवलेली आहे ती यात थोडी थोडी करून ही सर्व टाकून घेणार आहोत. तर येथे एका साईडला मी ही डाळ टाकून घेत आहे. तर एका साईडला मी येथे गरम पाणी केलेले आहे. तर आपण जेव्हा पण हे पाणी टाकतो वरून तर ते गरमच टाकायचे आहे, कारण जर थंड पाणी टाकले तर आपल्या डाळीची चव ही जाणार आणि तसेच तो थंड आणि गरम पाण्याचा मेळ बसत नाही. म्हणून आपण जर इथे गरम पाणी करून टाकले तर आपली आमटी जी आहे ती छान चवदार लागणार आहे. तर मी येथे अजून याच्यात पाणी टाकलेले आहे आणि तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत त्यानुसार हे पाणी वाढवायचे आहे. तर मी येथे हे पाणी वाढवून घेतलेले आहे आणि ही जी आमटी आहे ती प्यायलासुद्धा खूपच छान लागते, म्हणून मी थोडेसे पाणी यात जास्तच टाकलेले आहे आणि डाळ कमी आणि पाणी जास्त टाकायचे आहे. आणि अगदी मटणाच्या भाजीला सुद्धा मागे टाकणारी ही जी आमटी आहे ती लागते. तर सोयाबीनची भाजी म्हणा किंवा उडदाची डाळ म्हणा त्यासुद्धा एकदम अप्रतिम अशी ही डाळीची आमटी लागते. तर येथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा इथे मिक्स करून घेतलेली आहे डाळ आणि आता आपल्याला ही 5 ते 10 मिनिटे उकळ येईपर्यंत चांगली येथे ही
शिजवून घ्यायचे आहे। तर येथे 10 मिनिटांनंतर आपल्या डाळीला येथे छानपैकी अशी ही उकळी आलेली आहे आणि पूर्ण कमी गॅस करायचा आहे, लो फ्लेम करायची आहे आणि त्यावरच आपल्याला आता 10 ते 15 मिनिटे ही जी आमटी आहे ही अशीच शिजू द्यायची आहे। तर वरून येथे मी छानपैकी अशी ही कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त येथे आपली ही जी आमटी आहे ती तयार झालेली आहे। तर एका साईडला मी येथे भाकरीसुद्धा बनवून घेतलेल्या आहेत। तर मस्त इथे हरभऱ्याची आमटी आणि त्यासोबत गरमागरम भाकरी खूपच छान लागतात। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील ते सगळ्यात आधी तुम्हाला येत जातील। तर भेटूयात आता आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत। धन्यवाद।